जसे जसे वार्ड सोडल्या जात आहे तसे तसे नाराज कार्यकर्ते पदाधिकारी ह्या पक्षातून त्या पक्षात उडी घेताना आपल्याला दिसत आहे। आणि अनेक असे पक्षश्रेष्ठींनी तर पहिले स्वतःचेच आपल्या तिकिटा डिक्लेअर केलेले आहेत, परंतु मुळात त्यांची ताकद शहरात आणि मतदारसंघात किती हे आता कुठं माहीत पडेल। तर दर्यापूर जे रुग्णालय आहे इथं तात्काळ उपचार होत नाही। साधारण किरकोळ जरी ऍक्सिडेंट जर झाला तर रुग्णाला रेफर केला जाते अमरावती किंवा अकोलामध्ये। हे खरोखर दुर्दैव परिस्थिती आहे आणि या परिस्थितीकडे स्थानिक लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यायला पाहिजे होते, परंतु ते दिल्या गेलं नाही। कारण की दर्यापूर शहरातली जनता हे सुज्ञ आहे आणि काय करायचं आणि कसं करायचं हे दर्यापूरच्या जनतेला माहित आहे। कुछ कहानियां खुद में बहुत बुलंद होती है, कुछ कहानियां खुद में बहुत बुलंद होती है, उन्हें किसी ऊंचाई की जरूरत नहीं होती। नमस्कार मित्रांनो, मी सूरज देशमुख आणि तुम्ही पाहत आहात सह्याद्री माझा न्यूज। मित्रांनो, बऱ्याच दिवसानं आज आपण आपल्या खास विश्लेषण या प्रोग्राम मध्ये आपण जोडलेलो आहोत। मित्रांनो, सध्या जो चर्चेचा विषय सुरू आहे खास करून दर्यापूर नगर परिषद निवडणुकीच्या संदर्भात आजचं विश्लेषण खास करून ह्याच विषयावर आहे। अनेक पक्ष सज्ज झालेले आहेत निवडणुकीला, परंतु अनेक पक्षांची अजून जशी तयारी पाहिजे तशी तयारी झालेली नाहीये। एकीकडे काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट, राष्ट्रवादी अजित पवार गट, वंचित बहुजन आघाडी, भारतीय जनता पार्टी आणि मनसे ह्या पक्षांनी जो आतापर्यंत संघटना बांधणी केली होती ती संघटना बांधणी अद्यापही हे कमजोर वाटत आहे। कारणही तसंच आहे, जसे जसे वार्ड सोडल्या जात आहे तसे तसे नाराज कार्यकर्ते पदाधिकारी ह्या पक्षातून त्या पक्षात उडी घेताना आपल्याला दिसत आहे। स्वाभाविक आहे, कोणाचं पण स्वाभिमान दुखवेल, कारण की कधी न होत असलेल्या निवडणुका आता कुठं होत आहेत। अनेक वर्षापासून वार्डाकडे लक्ष केंद्रित असलेले कार्यकर्ते त्यांची नाराजी त्यांना डावलल्यामुळे त्यांची नाराजी झालेली आहे आणि तेच कार्यकर्ते ह्या पक्षातून त्या पक्षात उडी घेत आहेत। यामध्ये विचार जर केला, जे तालुक्याची पक्षश्रेष्ठी आपण म्हणतो त्यांचं कुठेतरी दुर्लक्ष झालेलं आहे आणि अनेक असे पक्षश्रेष्ठींनी तर पहिले स्वतःचेच आपल्या तिकिटा डिक्लेअर केलेले आहेत। त्यामुळे सुद्धा अनेक पदाधिकाऱ्यांची व कार्यकर्त्यांची नाराजी होताना आपल्याला दिसत आहे। मित्रांनो, जर विचार जर केला, आता जे निवडणुका होणार आहेत या निवडणुकीमध्ये आता एकंदरीत चित्र जे दर्यापूरमध्ये आहे त्या दर्यापूरमध्ये आता परवाची एक बातमी होती, फक्त भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांची युती होईल असं चित्र निर्माण झालेलं आहे, परंतु अद्यापही बाकीच्या जे अवंतर पक्ष आहेत त्यांची कुठलीच युतीची घोषणा झालेली नाही आहे। म्हणजे एकंदरीत जर चित्र जर पाहिलं दर्यापूरचं, प्रत्येक पक्षाची ताकद दर्यापूरमध्ये खास करून शहरामध्ये किती आहे हे आपल्याला दिसेल आणि याच विषयाकडे संपूर्ण दर्यापूरवासियांचे लक्ष केंद्रित झालेले आहे आणि खरोखर हे घडायला पाहिजे। आपण पाहतो अनेक पक्ष जे राहतात की आमची ताकद शहरात जास्त आहे, आमची ताकद तालुक्यात जास्त आहे, आमची ताकद मतदारसंघात जास्त आहे असा गाजावाजा केला जातो, परंतु मुळात त्यांची ताकद शहरात आणि मतदारसंघात किती हे आता कुठं माहीत पडेल। कारण की विचार जर केला का, स्वतंत्र जर निवडणुका झाल्या प्रत्येक पक्षाची ताकद आपल्याला माहिती पडेल, म्हणजे कोणता पक्ष किती पाण्यात आणि किती बुडात आहे हे आपल्याला माहिती पडेल आणि ह्या संपूर्ण विषयावर आपलं लक्ष केंद्रित आहे आणि संपूर्ण ज्या घडामोडी आहेत ते आपण हे खास करून विश्लेषण हा जो आपण प्रोग्राम सुरू केलेला आहे सह्याद्री माझाचा, त्या विश्लेषणामध्ये आपण त्या पक्षाची ताकद आणि पक्षाची रणनीती कशा पद्धतीची राहील ते आपण या विश्लेषणाच्या माध्यमातून पाहू। आताच नुकताच दर्यापूर तालुक्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचा एक सभा झालेली आहे। सुजात आंबेडकर यांची जाहीर सभा झालेली आहे आणि सुजात आंबेडकर यांनी जे भाष्य केलेलं आहे आपल्या दर्यापूरच्या राजकारणाच्या बाबत, हे खरोखर कुठंतरी मिळतं जुळतं असं वाटत आहे।
खरोखर वंचित बहुजन आघाडी ह्या वेळेस जी उतरलेली आहे रिंगणात निवडणुकीच्या, हे पूर्ण तयारीनिशी उतरताना आपल्याला दिसत आहे. आज खास करून आपण ह्या विश्लेषणामध्ये वंचित बहुजन आघाडीवरच आपण ह्या विश्लेषणामध्ये बोलणार आहोत, कारण की त्यांचीच हालचाल ह्या निवडणुकीच्या मध्ये सर्वप्रथम पहिले झालेली आहे. त्यांची सभा पण सुद्धा झालेली आहे. त्याच विश्लेषणावर आपण आज विश्लेषण करणार आहोत. जे सुजात आंबेडकर यांनी जे मुद्दे मांडलेले आहेत दर्यापूर शहराच्या विषयी, की कशा पद्धतीनं त्यांनी तयारी केलेली आहे, आणि ही जे तयारी म्हणतो याले म्हणतात परिपूर्ण नियोजनबद्ध तयारी. सुजात आंबेडकर यांनी जो मुद्दा मांडलेला आहे, खरोखर दर्यापूर जे रुग्णालय आहे इथं तात्काळ उपचार होत नाही. साधारण किरकोळ जरी ऍक्सिडेंट जर झाला तर रुग्णाला रेफर केला जाते अमरावती किंवा अकोलामध्ये. हे खरोखर दुर्दैव परिस्थिती आहे, आणि ह्या परिस्थितीकडे स्थानिक लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यायला पाहिजे होते, परंतु ते दिलं गेलं नाही. हा जो मुद्दा आहे की दर्यापूरमध्ये 100 बेडचं हॉस्पिटल आणि 500 बेडचं करू, हा खरोखर मुद्दा हा चांगला मांडलेला आहे. आणि अनेक मुद्द्यांना वंचित बहुजन आघाडीने, शेतकरी असो, युवकांचे प्रश्न असो, विद्यार्थ्यांचे प्रश्न असो, आणि राजकीय जे समीकरण असते त्यावर उत्कृष्ट त्यांचं जे बोलले ते खरोखर चांगला एक जो चेहरा असते युवकांचा आणि युवकांना जो आवडते तो सुजात आंबेडकर यांनी युवकांच्या मनात घर केलेलं तरी दिसते. एकंदरीत जर चित्र जर पाहिलं सध्या तरी समीकरण असं सांगते अद्यापही चित्र ओपन झालेलं नाही आहे. आता काँग्रेसनं त्यांचा उमेदवार जाहीर केलेला आहे, बीजेपीनं सुद्धा त्यांचा उमेदवार जाहीर केल्यासारखाच आहे, आणि राष्ट्रवादीकडून सध्या तरी त्यांचा पण उमेदवार असा जाहीर झाल्यासारखा आहे. पण खरोखर दर्यापूर शहराला कोणता उमेदवार योग्य राहील हे मतदार ठरवतील, कारण की दर्यापूर शहरातली जनता हे सुज्ञ आहे, आणि काय करायचं आणि कसं करायचं हे दर्यापूरच्या जनतेला माहीत आहे. मित्रांनो, तुर्तास एवढंच. जुळून राहा सह्याद्री माझा न्यूज करिता. सुरत देशमुख, दर्यापूर. धन्यवाद.